संस्था भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न विश्वरत्न मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना यांच्या कार्याला अशा प्रतिमेला जीवनबंधन त्याचबरोबर त्यामध्ये माता रमाई यांच्या स्मृतीला अभिवादन करून आज या ठिकाणी बंधन भगिनीने माता रमाई यांचा जन्म अतिशय गरीब घरांमध्ये झालेला आहे. भिक्खू डोबरे वलनकर आणि त्यांच्या सहकारिणी रुक्मिणी भिक्खू वलनकर या दाम्पत्याच्या पोटी झाला. ज्या वेळेला या मातेचा जन्म झाला अतिशय गरीब परिस्थिती आणि मातेचा जर अनुभव त्याला बघितला तर खरोखर या मातेमुळे आज आपण या ठिकाणी माता उभे आहोत. अशा मातेबद्दल जितकं आपण बोलू तेवढं कमी चालेल. तेव्हा मातेला मी विनम्र अभिवादन करून या ठिकाणी इथे थांबते. नमस्कार. जय खायला आणि बाबासाहेब विलायतीला शिक्षण पूर्ण डायरेक्ट आले आणि या तमाम माता रमाई झाली. नकोटीची माता होती. ज्यावेळेला 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली आपल्याला त्यावेळेला ती साहेब वामनकडे झाल्याने गाणं म्हटले की नकोटीची माता भारतामध्ये अत्याचार जे आहे त्यात आपण गोळा करूया. मला एक कम्युनिटी त्याच्याद्वारे माहीत नाही तरी परंतु आपण संख्येने मोठे आहोत आणि बाबासाहेबांचा संदेश आपण जगाला देत आहोत. जगाने बाबासाहेबांनी जे संविधान दिलेले आहे त्या संविधानाला जास्तीत राहायला आलो आणि सकाळी सकाळी गाणे ऐकायला येत होते. तर तेव्हा मला आठवण आणि खूप सगळे आवाज येत होता. म्हटलं आपण जाऊया कारण त्या निमित्ताने गावकऱ्यांची पण ओळख होईल. गावातील लोक बरेच आलेले तर आपल्याला कळेल की काय आहे म्हणून आम्ही आलो इथे. जसं बाबाच्या वाकडे मला वाचायचं आवड झाल्यापर्यंत मी त्याची सगळे जवळपास खंड झालेले आहेत आणि मला आवडतं त्या सगळ्या गोष्टी. त्याचे विचार हे फक्त भारतालाच नाही तर जगाला सुद्धा विचार येणारे आहेत आणि ते कधीच संपणारे नाही. आपल्याला आज सुद्धा त्यांच्या विचारांची खूप गरज आहे आणि प्रत्येक वेळेला जेव्हा आपल्याला काहीतरी घटना घडत आहे तेव्हा असं वाटतं की हे बरोबर आहे की चूक आहे. तेव्हा बाबासाहेबांचं वाचल्यावर प्रतिक्रिया त्यांनी असा विचार केला होता म्हणजे ते बरोबर असणार आहे किंवा असं असणार आहे. तर त्या अर्थाने इतक्या मोठ्या महामानवाला साथ देणारी रमाई म्हणजे त्यांचं आयुष्य कसं असेल याची कल्पना जगाला फारशी नाही आहे आणि त्यामुळे याचे जेव्हा कार्यक्रम होतात मला असं वाटतं की त्या निमित्ताने माहिती होत जाते की काय प्रकारचा त्यांचा त्याग होता. कारण की कोणतीही व्यक्ती मोठी होते त्यांच्या कोणतीही पार्टनर सहजाने सोबत असतात साथ देत असतात आणि त्याच्यामुळे पण व्यक्ती समोर सगळं निवांतपणे करू शकतो. आणि त्यामुळे माहितीचं जे काही आहे त्यांनी केलेल्या त्याग त्यांनी सहन केलेल्या सगळ्या गोष्टी मुलांना कशा पद्धतीने वाढवलं त्याच्यामुळे अनेक मुलं जगावली एक मुलगा राहिला आणि हे सगळं त्यांनी कसं फेस केलं असेल हे आपल्याला कल्पना नाही आहे. परंतु खरंच इतक्या मोठ्या महामानवाला साथी अशा त्याचा बारशाला हो जमला गाव भागीरथी हे ठेवलं नाव. बारशाला हो जमला गाव भागीरथी हे ठेवलं नाव. मानवतेचा गिरविन झाडा कन्यागी रूपवान रमाबाईचा जन्म झाला वाटा साखरपान. रमाबाईचा जन्म झाला वाटा साखरपान. रमाबाईचा जन्म झाला वाटा साखरपान.
समाधान रमाबाईचा जन्म झाला वाटा साखर पान रमाबाईचा जन्म झाला वाटा साखर पान रमाबाईचा जन्म झाला वाटा साखर पान 1898 साल हे किती वो भाग्यवान 1898 साल हे किती वो भाग्यवान रमाबाईचा जन्म झाला वाटा साखर पान रमाबाईचा जन्म झाला वाटा साखर पान